TV9 मराठीमध्ये स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत अर्थातच 100 महत्त्वाच्या घडामोडी सुपरफास्ट रूपात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते नाशिक आणि मुंबईमध्ये अनेक विकास कामांचं लोकार्पण। पंतप्रधान नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार। नाशिकमध्ये मोदी युवा महोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहणार। पंतप्रधानांच्या हस्ते आज बहुप्रतीक्षित शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचं लोकार्पण। दुपारी 4 वाजता नरेंद्र मोदींची शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पणासाठी उपस्थित असणार। मोदींच्या दौऱ्याआधी मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला तयारीचा आढावा। पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधल्या सभास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, तर संध्याकाळी नवी मुंबईतल्या सभास्थळाची मुख्यमंत्री शिंदेंनी केली पाहणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवडी न्हावा शेवाचा अटल सेतूची पाहणी। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण। उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन होणार। या सागरी पुलाच्या सर्व पिलरला आकर्षक रंगरंगोटी तसंच विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली। आज होणार उद्घाटन। नवी मुंबईमध्ये सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी। पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचा निर्णय। आज पंतप्रधानांच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन होणार। पंतप्रधान 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावरती। रेनगरमधील 15,000 घरांचा मोदींच्या हस्ते हस्तांतरण, तर या सोहळ्यानंतर मोदींची जाहीर सभाही होणार। बाळासाहेब ठाकरे वाघ होते, त्यांचा राम मंदिराच्या आंदोलनाला पाठिंबा होता। मात्र उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व भाषणापुरतं मर्यादित। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबईमध्ये नरेंद्र मोदींच्या आशीर्वादामुळे परिवर्तन झालं। अटल सेतू हे मोदींमुळेच झालेल्या परिवर्तनाचं मोठं प्रतीक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईकरांसाठी उद्धव ठाकरेंनी कोणती हिताची गोष्ट केली? मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी कधीही काही केलं नाही। देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबईचे हृदय सम्राट कोणी असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस। मुंबईतल्या कार्यक्रमात शेलारांकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। शिंदेंची शिवसेना कायदेशीर असल्याचा नार्वेकरांचा निकाल। महाराष्ट्रात मजबूत सरकार असून आम्ही कार्यकाळ पूर्ण करू। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याचा निकाल कुणाच्या दबावात देण्यात आला का, असा सवाल उपस्थित करत कायदेशीर सल्ला घेऊन पुढचं पाऊल टाकू, मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केली प्रतिक्रिया। काही तांत्रिक कारणामुळे ठाकरे गटाचे 14 आमदार पात्र झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। निकाल देताना माझ्यावर कोणताच दबाव नव्हता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानंतर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करायला काही हरकत नव्हती। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची नार्वेकरांवर टीका। हा निकाल म्हणजे हुकुमशाही, एकाधिकारशाही आणि घराणेशाहीचा पराभव। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांसाठी हा निकाल एक चपराक। एकनाथ शिंदेंचा आनंद आश्रमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा। नार्वेकरांच्या तथाकथित निकालपत्राची देशभरात चेष्टा सुरू। राहुल नार्वेकरांचा निकाल महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारलेला डंख, सामनातनं टीका। कोर्टानं गोगावलेंना प्रतोद म्हणून अवैध ठरवलं, मात्र कायमस्वरूपी निवड अवैध ठरवली नव्हती। TV9 मराठीच्या मुलाखतीत निकालावरच्या प्रत्येक शंकेवर नार्वेकरांचं उत्तर। राष्ट्रवादीकडील फॅक्ट्स तपासून निर्णय देणार, कायदा आणि निकष बदलणार नाहीत। राष्ट्रवादीच्या निकालावरती राहुल नार्वेकरांचं उत्तर। निकाल दिल्लीहून लिहून आल्यामुळेच वाचनावेळी नार्वेकर अडखळले, विरोधकांचा आरोप। तो 200 पानांचा निकाल वाचताना कुणीही अडखळणारच, त्यात नवीन काय, नार्वेकरांचं उत्तर। शिवसेना पक्ष शिंदेंना दिल्यानंतर सोशल मीडियातनं राहुल नार्वेकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न, तर कुछ तो लोग कहेंगे पण माझा निकाल कायद्यानुसारच, नार्वेकरांचं ट्रोलर्सना उत्तर। उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तरीही फारसा फरक पडला नसता। राजीनामा ही एकच गोष्ट त्यांना महागात पडली का, या प्रश्नावर TV9च्या मुलाखतीत विधानसभा अध्यक्षांचं सविस्तर उत्तर। ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते त्यांनी दिलेला निर्णय योग्य समजतो। पत्रकारांनी निकालावरती विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। आमदार अपात्रतेवरचा निकाल लोकशाही मारून टाकणारा, राष्ट्रवादीबद्दलही असाच निकाल येऊ शकतो। आदित्य ठाकरेंची निकालावरून टीका। वाचाळवीराला बोलल्याशिवाय झोप लागत नाही। वाचाळवीरांवरती बोलण्यापेक्षा मला कामात जास्त रस, अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांना टोला। भाजपमधल्या मोठ्या नेत्यांचा ऐकून नार्वेकरांचा निकाल। रोहित पवारांची टीका। अध्यक्षांकडून आम्हाला अपेक्षा होती, भाजपमध्ये स्वतःचं डोकं वापरत नाहीत, पक्षाचे आदेश मानावे लागतात, असाही टोला।
आता राष्ट्रवादीचा निकाल काय असेल हे ठाकरे गटाच्या निकालावरून कळतंय. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा राहुल नार्वेकरांना खोचक टोला. आम्ही व्हीप बदलला नाहीत, आम्ही व्हीपचा मुद्दाच नाही. अजित पवार गटाची बाजू भक्कम. राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणावरून छगन भुजबळांचं वक्तव्य. आमची मेरिटची बाजू असूनही ती आम्ही योग्य पद्धतीनं मांडू. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, कोर्ट आम्हाला योग्य न्याय देईल. 2018ची कागदपत्रांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहे. आमदार अपात्रतेच्या निकालावर अनिल परब यांची प्रतिक्रिया. राहुल नार्वेकरांनी दिल्लीहून लिहून आलेला निर्णय केवळ वाचून दाखवला. आमदार अपात्रतेच्या निर्णयावर अंबादास दानवेंची टीका. 10व्या शेड्यूलचा विसर पडलाय असा नार्वेकरांचा निर्णय. आमदार अपात्रतेच्या निकालावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींची ही टीका. 2018चे एबी फॉर्म शिंदे गटातल्या आमदारांना कसे चालले? सुषमा अंधारे यांची शिवसेना आमदारांना सवाल. एबी फॉर्म चुकीने दिले हे ठरवण्याचे अधिकार मला नाहीत. मी पक्षाच्या संविधानातल्या तरतुदींच्या आधारे निर्णय दिला. सुषमा अंधारेंच्या प्रश्नाला नार्वेकरांचं उत्तर. ठाकरे पवारांना आपले आमदार सांभाळता आले नाहीत. विखे पाटलांची उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर टीका. तर शरद पवारांची अवस्था उद्धव ठाकरेंसारखीच असल्याचंही म्हणाले विखे. हक्कभंग किंवा फासावरती लटकवलं तरी चालेल, पण आम्ही लोकशाहीला मरू देणार नाही. हक्कभंगावरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंवरती हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेईन. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचं विधान. 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर करा. भाजप आमदार महेश लांडगेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. मवियाच्या जागा वाटपासाठी आजपासून बैठकांचं सत्र. मुंबईमध्ये आजपासून मतदारसंघनिहाय चर्चा होणार. शरद पवार आणि नितीन गडकरी आज एकाच मंचावर येणार. आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या निमित्तानं एकत्र येणार. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज साखर परिषदेचं आयोजन. नागपूरच्या विधानभवनाचा विस्तार होणार. विधानभवनासमोर असलेल्या खासगी इमारतीचं संपादन होणार. पुरवणी मागण्यांमध्ये संपादनासाठी 67 कोटींच्या निधीला मान्यता. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावरती. कोल्हापुरातील विस्तारित विमानतळ इमारतीची पाहणी करणार. नव्या इमारतीचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचं नियोजन. राणा दाम्पत्याला न्यायालयामध्ये उपस्थित राहावंच लागेल. मातोश्री बाहेर केलेल्या हनुमान चालीसा पठण प्रकरणी न्यायालयाचे राणा दाम्पत्याला आदेश. 19 जानेवारीला आरोपी निश्चितीची प्रक्रिया सुरू केली जाणार. राज्यातल्या सर्व भरती प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारवर आरोप. राज्यातील तलाठी भरतीमध्ये पूर्ण पारदर्शकता असून चौकशी सुरू असल्यानं रोहित पवार वैफल्यग्रस्त. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर. फडणवीस बाबरी तोडली म्हणतात, मग कोर्टात का नाही बोलले? उपमुख्यमंत्री असून तुम्ही बाबरी पाडली असं कसं म्हणतात? देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर असदुद्दीन ओवेसींची टीका. म्हाडा वसाहतीमधील 450 कोटींचा सेवा कर रद्द. गृहनिर्माण परिषदेमध्ये केलेल्या 16 मागण्याही पूर्ण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी प्रयत्नशील. पुण्यात गुंड शरद मोहोळच्या झळकलेल्या फलकावरती अजित पवार यांची प्रतिक्रिया. राज्यात गुरुवारी कोरोनाचे 144 नवे रुग्ण तर मुंबईत 29 रुग्ण. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 824 तर 169 रुग्ण बरे होऊन घरी. नियमाच्या उल्लंघनामुळे यूजीसीकडनं विद्यापीठांना स्पष्ट शब्दात तंबी. स्वायत्त महाविद्यालयांसाठीच्या नियमांचं विद्यापीठ उल्लंघन करत असल्याचं आलं निदर्शनास. वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात अखेर वेतन जमा. सरकारकडनं 350 कोटींची मदत मिळाल्यावर कर्मचाऱ्यांचं वेतन. मुंबई महापालिकेचे पार्किंग प्राधिकरण लाल फितीमध्ये अंतिम मंजुरीसाठी 1.5 वर्षांपासून पडले धुळखात. मुंबई महापालिकेमध्ये अभियंत्याची 1000 पदं रिक्त असताना 800हून अधिक कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी. अभियंत्यांना सर्वेक्षणाच्या कामातनं वगळण्याची मागणी. मुंबई महानगरपालिकेचा पार्किंग प्राधिकरण लाल फितीत अडकलं. अंतिम मंजुरीसाठी 1.5 वर्षांपासून प्रतीक्षाच. मुंबईमध्ये मागील वर्षभरात 1900हून अधिक मेडिकल आणि घाऊक तसंच किरकोळ विक्रेत्यांच्या परवान्यांचं निलंबन. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाईत 2.85 कोटींचा औषध साठाही जप्त. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती आर्ट फेस्टिवल 2024चं आयोजन. चित्रांच्या दालनाचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते. येत्या 21 जानेवारीला आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉनचं आयोजन. मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाचं 19वं वर्ष आणि 59,000हून जास्त धावपटू सहभागी होणार.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजित पवारांनी मिटवला. जिल्हा नियोजन समितीच्या प्रत्येक सदस्याला आता 1 कोटी विकास निधी देण्याचा निर्णय. सारथी बार्टी आणि महाज्योती परीक्षेची पुणे विद्यापीठाकडून दखल. 10 जानेवारीला घेण्यात आलेल्या परीक्षेचे पेपर तपासले जाणार नाहीत. पुणे विद्यापीठाकडून स्पष्टीकरण. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर निवृत्त महासचिव डॉक्टर भार साबळे यांचं वृद्धापकाळानं निधन. तरुणांना उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन देण्यात साबळेंचा मोठा वाटा. पुण्याच्या येरवडा परिसरातील झोपडपट्टीमध्ये मध्यरात्री पालिकेची कारवाई. नागरिकांचा कारवाईला विरोध. देशातील स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर मागे पडलं. गेल्या वर्षी 27व्या स्थानी असलेल्या नागपूरची आता 86व्या स्थानी घसरगुंडी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे बळीराजाची चिंता वाढली. पिकांना फटका बसण्याची भीती. नागपुरात मिशन ट्रस्टेड पोलिसिंग ही संकल्पना. तक्रारकर्त्यांना QR कोडवरती नोंदवता येणार प्रतिक्रिया. रेल्वे पोलीस महासंचालक प्रज्ञा सरोदे यांच्या संकल्पनेतनं अभिनव उपक्रम. राज्यात कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे रेल्वेच्या गतीला ब्रेक. दाट धुक्यामुळे 19 गाड्यांचं वेळापत्रक बिघडलं. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार. 12 जानेवारीला उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलल्याची सूत्रांची माहिती. नवी मुंबई APMC मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीची आवक वाढली. बाजारात सध्या 30 ते 35 हजार स्ट्रॉबेरीच्या खोक्यांची आवक. महाबळेश्वरसह नाशिकमधून बाजारात दाखल झाले स्ट्रॉबेरी. राज्यभरात मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठा सजल्या. लगबगही वाढली. आकर्षक तिळगुळ आणि पतंग विक्रीसाठी बाजारात दाखल. डोंबिवलीत आज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वोत्कृष्ट ऊस विकास संवर्धन पुरस्कार कराडच्या कृष्णा कारखान्याला, तर उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार जयवंत शुगर्सला. खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुण्यात पुरस्कार प्रदान. छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगावमध्ये तलावात 4 मुलं बुडाली. चौघांची प्रकृती चिंताजनक. नंदुरबार जिल्ह्यातल्या स्थानिक मविया नेत्यांनी घेतली बैठक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी बैठकीचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावं मागितली. केसी पाडवी, शिरीष कुमार नाईक तसंच पद्माकर वळवी, रजनी नाईक, सीमा नाईक आदींची नावं पाठवली. नंदुरबारमध्ये मागील 6 महिन्यात 359 बालमृत्यू तर 17 मातांचा मृत्यू. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे बालमृत्यूचं प्रमाण वाढल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये पपईला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. योग्य दर मिळत नसल्यानं पपईच्या लागवड क्षेत्रातही घट. धुळ्याच्या शिरपूरमध्ये केळी पिकाच्या संरक्षणासाठी घडला प्लास्टिकचं आच्छादन. तर केळीवरती आळीचा आणि डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल. जळगावमध्ये 14 जानेवारीला आदिवासी कोळी समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा. मेळाव्यात महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील आदिवासी कोळी समाजाचे नागरिक उपस्थित राहणार. जळगावात 14 जानेवारीला महायुतीमधील कार्यकर्त्यांचा मेळावा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महायुतीमधील पक्षांची तयारी. अकोला शहरामध्ये मातानगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेविरोधात काढला कॅन्डल मार्च. महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात नागरिकांचा थाळीनाद करून आक्रोश. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू. विधिवत पूजा करून तुळजाभवानी मातेची मूर्ती शेजघरात पलंगावर निर्देश ठेवण्यात आली. 31 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि तरुण वर्गासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता. नेटफ्लिक्सनं अन्नपूर्णी चित्रपट हटवला. धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीनंतर नेटफ्लिक्सनं घेतला निर्णय. काँग्रेस आणि इंडिया आघाडी हिंदू धर्म आणि हिंदुत्व विरोधी असल्याचा भाजपचा आक्रमक प्रचार. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण नाकारल्यानंतर भाजप, काँग्रेस आणि इंडिया आघाडी विरोधात आक्रमक. अयोध्येतील अपूर्ण असलेल्या राम मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना धर्मशास्त्राविरोधात असल्याचं सांगून 2 शंकराचार्यांची राम मंदिर सोहळ्याकडे पाठ. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि पुरीच्या गोवर्धन पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी धर्मशास्त्राविरोधात आपण जाऊ शकत नसल्याचं केलं स्पष्ट. अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये 2400 किलोची घंटा बसवली जाणार. आग्र्याच्या जैसलमेर आणि जलसेरा या भागातनं घंटा बसवण्यात आली. घंटेचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू जाणार. राम भक्तांमुळे अर्थव्यवस्था 5च्या क्रमांकावरती, तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुढील 5 वर्षात अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर असेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा.
लक्षद्वीपला क्रूझनं जाण्यासाठी पर्यटकांकडून चौकशी वाढली. एप्रिलपर्यंतच्या बुकिंगसह पूर्ण आणि मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर पर्यटकांच्या चौकशीत झाली वाढ. काँग्रेसचं राजकारण नेहमी नकारात्मक. चांगल्या गोष्टींवर याआधीही काँग्रेसचा बहिष्कार. सोमनाथ मंदिराच्या सोहळ्यात नेहरू आले नव्हते. काँग्रेसनं राम मंदिर सोहळ्यावरती बहिष्कार टाकल्यावर भाजपच्या सुधांशू त्रिवेदींचा हल्लाबोल.